फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता मी आहे रत्नागिरी स्टेशनला, म्हणजेच मँगो सिटी, आणि आम्ही आता इथून ट्रेन पकडणार आहे। मंगला लक्षद्वीप 12:15ची ट्रेन आहे आणि आम्ही आता गोव्याला चाललो आहे आणि आम्ही थिविम स्टेशनला उतरणार आहे। माझ्याबरोबर माझा पार्टनर जय आणि फॅमिली पण आहे, आम्ही सगळे चाललो आहे। चला तर मग बघूया कसा होतोय प्रवास आमचा। आता 11:15 वाजलेत आणि आम्ही रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आहे। आम्ही 1 तास आधीच आलो आहे, आमची ट्रेन 11:15ची आहे, पण आम्हाला तिकीट काढायचं आहे। आम्ही ह्यावेळी ऑनलाईन तिकीट घेतलं नाही आहे आणि आमचं रिझर्वेशन पण नाही आहे, तर आम्ही आता तिकीट काढायला जाणार आहे। आणि तुम्ही हे रत्नागिरी स्टेशन बघू शकता। तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यामधलं रेल्वे स्टेशन रत्नागिरीचं आणि आत्ताचं खूप फरक आहे। आता खूप छान बनवलं आहे हे रेल्वे स्टेशन आणि डेव्हलप केलं आहे। तुम्ही बघू शकता इथे पेंटिंग गार्डन वगैरे सगळं आहे, इथे एकदम छान वाटतंय। आणि आम्ही आता तिकीट काढायला चाललो आहे। इथे तिकीट काउंटर आहे आणि तुम्ही बघू शकता इथे तात्काळ रिझर्वेशनची खूप गर्दी आहे, पण आम्ही रिझर्वेशन करत नाही आहे, तर आम्ही इथे नॉर्मल जनरलचं तिकीट घेतो आहे, तर इथे जास्त गर्दी नाही आहे। आणि आम्ही तिकीट घेतलं आहे 120 रुपये पर पर्सन तिकीट आहे रत्नागिरी ते थिविम एक्सप्रेस ट्रेनचं। आणि आता मी इथे वेटिंगसाठी जागा ठेवलेली आहे। इथे मम्मी पप्पा बसलेत चेअरवर, तर आम्ही तिथे आलो आहे आता त्यांना घ्यायला। इथे आता एक्झिक्युटिव्ह लॉन्चची पण सोय केलेली आहे, जिथे तुम्ही 1 तासाचे 50 रुपये देऊन AC वेट करू शकता। सोफा चेअर आहे, वायफाय आहे आणि खूप काही फॅसिलिटी आहे तिथे। आणि आमची ट्रेन इथे लागली इंडिकेटरला 12618 मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस 11:15ची ट्रेन आहे, त्याच्यामुळे आता आम्ही प्लॅटफॉर्मला चाललो आहे। आमच्या ट्रेनच्या आधी जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस जाईल, त्याच्यानंतर आमची ट्रेन येईल, पण आम्ही आता इथे प्लॅटफॉर्मला येऊन वेट करणार आहे, कारण की आम्ही एकदम पुढचे जे 2 डबे असतात जनरल ते पकडणार आहे, त्याच्यामुळे आम्ही आता तिथे येऊन वेट करतो आहे ट्रेनचा। आणि मुंबईवरून येणारी जनशताब्दी ट्रेन आली आहे आणि निघाली आहे ही ट्रेन इथून, आणि ह्याच्यानंतर तेजस एक्सप्रेस येईल। तुम्ही हा विस्ता डोम कोच बघू शकता ह्या ट्रेनचा, एकदम छान आहे। जनशताब्दी ट्रेन गेल्यानंतर इथे आता तेजस एक्सप्रेस आलेली आहे, ती पण आता थोड्याच वेळात सुटेल इथून। आमची ट्रेन 11:15ची होती आणि आता 12:15 वाजले तरी पण आमची ट्रेन आली नाही आहे, तर इथे आम्ही वेट करतो आहे। आणि आता फायनली अनाऊन्समेंट झाली आमच्या ट्रेनची आणि ट्रेन लागते प्लॅटफॉर्मला। आता जवळजवळ 12:45 झालं आहे, म्हणजे ट्रेन 1 तास लेट आली आहे। नेहमी ट्रेन 10-15 मिनटं लेट असेल तरी पण अनाऊन्समेंट करतात की ट्रेन लेट आहे करून, पण आज जवळजवळ 1 तासाने ट्रेन आली आहे। 1 तास लेट आहे ट्रेन, तरी पण कोणतीच सूचना दिली नाही आहे ना अनाऊन्समेंट केली आहे आज, पण आता जवळजवळ 1 तासाने फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात चढू ट्रेनमध्ये। ट्रेन खूप स्लो झाली होती, त्याच्यामुळे अंदाज येत नव्हता डब्बा नक्की कुठे थांबेल जनरल, त्याच्यामुळे मागे पुढे करून फायनली आता ट्रेन थांबली आहे, तर आम्ही चढतो आहे ट्रेनमध्ये। आणि ट्रेनमध्ये चढलो आहे आम्ही आणि इथे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे। मला तर पाय ठेवायला पण जमत नव्हतं, कारण की दरवाजात खूप गर्दी केली होती आणि खाली पण बसले होते, तर आम्ही थोडीफार जागा शोधतो आहे कुठे थोडीशी बसायला मिळते का। इथे ट्रेनमध्ये मम्मी आणि आरूसाठी थोडीशी जागा झाली आहे आणि वरती थोडी माणसं बसली आहेत आणि झोपले पण आहेत, त्यांना उठवून थोडीशी जागा करायचा विचार करतो आहे आम्ही। आणि ट्रेन सुटली पण आहे आता रत्नागिरी स्टेशनवरून। इथे वरच्या सीटवर बसलेल्या लोकांना थोडंसं सरकवून थोडीशी जागा केलेली आहे आणि वरती आरू आणि जय बसलेत ॲडजस्ट करून, आणि इथे सीटच अवेलेबल नाही आहेत, बसायला जागा नाही, त्याच्यामुळे लोक खाली पण बसले आहेत। आणि त्यातच इथे फेरीवाले पण फिरत आहेत कोल्ड्रिंक पाणी बॉटल वगैरे घेऊन, आणि मी पण इथे थोडीशी जागा करून बसले मम्मीच्या साईडला, कारण की आरू इथे बसली होती, वरती गेली आहे, पण मला व्यवस्थित बसता येत नाही आहे इथे। आणि आता एक कोणतं तरी स्टेशन आलेलं आहे,
आता 1:20 झालेत आणि इथे आडवली स्टेशनला पोचली आहे ट्रेन. इथे स्टॉप नाही आहे खरं तर, पण थांबली पण नाही आहे ट्रेन. मला वाटलं सिग्नल लागेल पण नाही लागलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे. लोक 5-5 बसलेत एका सीटवर. आणि इथे बोगदा आलेला आहे, बोगद्यामध्ये आली आहे ट्रेन. आणि मला ह्या ट्रेनमध्ये चढल्या खूप पश्चाताप झाला. तो म्हणजे रत्नागिरी ते थिविमपर्यंत खूप सीट अवेलेबल होत्या. रिझर्वेशन केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. पण एवढ्या सीट अवेलेबल बघून मी असा विचार केला की सीट एवढ्या अवेलेबल आहेत तर जनरल डब्बा पण खाली असेल. पण मी हे बघितलं नाही की ही ट्रेन निजामुद्दीनवरून येते आणि एर्नाकुलमपर्यंत जाणार आहे, त्याच्यामुळे गर्दी असू शकते. जाऊ दे, पण आता चढलो आहे तर कसं तरी पोचायचं आहे आम्हाला थिविम स्टेशनला. आणि इथे नेक्स्ट स्टेशन आलेलं आहे आणि इथे दुपारच्या जेवणाची सोय पण ट्रेनमध्ये आहे. बिर्याणी विकायला आलेले आहेत आणि काही लोकांनी घेतली पण आहे बिर्याणी, कारण की ते लोक काल सकाळपासून इथे प्रवास करत आहेत. आम्ही तर 2 तासाचाच प्रवास करणार आहे. आणि इथे या स्टेशनला क्रॉसिंगसाठी थांबली आहे ट्रेन. तिकडून एक ट्रेन क्रॉस होते आहे, ती क्रॉस झाली की ही ट्रेन सुटेल. विलवडे स्टेशनला क्रॉसिंगसाठी थांबली होती ट्रेन आणि आता ट्रेन सुटली आहे इथून. जय आणि मी दुसऱ्या डब्यामध्ये गेलो होतो जागा आहे का बघायला, पण तिथे तर आणखी खूप हालत बेकार आहे. इथे वॉशरूमच्या इथे पण लोक बसले आहेत आणि बॅग वगैरे पण अक्षरशः तुम्ही बघू शकताय कशा टांगलेल्या आहेत वरती. आम्हाला कुठेच पाहिजे तशी बसायला जागा भेटली नाही आहे, त्याच्यामुळे जय आणि मी इथे दरवाजात येऊन थांबलो आहे. छान वारं खातो आहे इथे आणि बाहेर निसर्ग पण बघतो आहे. दरवाजातून एकदम छान निसर्ग दृश्य दिसतं आहे इथे. आणि प्रवास पण 2 तासाचाच आहे, त्याच्यामुळे आम्ही फारसं काही भांडणं वगैरे पण केली नाहीत. कोणाबरोबरचे झोपले आहेत त्यांना उठवायचं पण जास्त ट्राय केलं नाही आहे. आम्ही मसाला छास घेतला आहे आणि जय आणि मी इथे दरवाजात मस्त हवा खात मसाला छास पितो आहे. मला भूक लागली आहे खरं तर, कारण की 2 वाजून गेलेत. आणि इथे एक लेडीज बसली होती, ती उठून तिच्या सीटवर गेली, त्याच्यामुळे मम्मीला उठावं लागलं तिथून. आणि मम्मी पण आता इथे दरवाजात येऊन बसली आहे, कारण की बाकी जागाच नाही आहे कुठे बसायला. आणि आता कोणतं तरी स्टेशन आलं आहे. आता 2 वाजून गेलेत, जवळजवळ 2:30 वाजलेत. आणि मला भूक आता अनावर होते, त्याच्यामुळे मी घरून आणलेले ब्रेड आणि बटर खाते. आम्ही डबा पण आणला आहे, पण इथे बसायला जागा नसल्यामुळे आम्ही तो खाऊ शकत नाही आहे. आणि ट्रेन आता कणकवली स्टेशनला पोचली आहे. इथे थांबणार आहे ट्रेन, कारण की रत्नागिरीनंतर कणकवली स्टॉप आहे ट्रेनचा. पण इथे क्रॉसिंगसाठी थांबणार आहे थोडा वेळ, त्याच्यामुळे बरेचसे लोक इथे रिलॅक्स होण्यासाठी उतरलेत. कारण की ट्रेनमध्ये गर्दीच एवढी आहे की गुदमरल्यासारखं होतं आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकताय बरेचसे लोक इथे उतरलेत स्टेशनला. इथे 10 मिनटं ट्रेन थांबली होती आणि आता ट्रेन सुटली आहे कणकवली स्टेशनवरून. आणि इथे 3 वाजलेत आणि कुडाळ स्टेशन आलेलं आहे आता. कुडाळ स्टेशनला पण हॉल्ट नाही आहे, पण मला वाटतं इथे सिग्नल लागला असावा. आणि इथे पण 5 मिनटं थांबली होती ट्रेन आणि आता सुटली आहे कुडाळ स्टेशनवरून ट्रेन. आणि थिविम स्टेशनला आता ट्रेन थांबेल, 4 वाजेपर्यंत पोहोचेल असं दाखवतं आहे इंडिकेटरला. बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचते आहे. आता 3:30 वाजून गेलेत आणि 4चा टायमिंग दाखवतं इथे थिविम स्टेशनला पोहोचण्याचं, त्याच्यामुळे आम्ही बॅग वगैरे काढून रेडी राहतो आहे, कारण की गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे बॅग वगैरे काढायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इथे पेडणे स्टेशन गेलेलं आहे आणि इथून 10 मिनटातच आता थिविम स्टेशनला पोहोचेल ट्रेन, त्याच्यामुळे आम्ही इथे दरवाजात रेडीच आहे बॅग वगैरे घेऊन. फक्त आता स्टॉप येईल आणि आम्ही कधी उतरू असं झालं आहे, कारण की खूपच इथे सफोकेशन होते आणि नकोसं वाटतं ह्या ट्रेनमध्ये, कारण की खूप गर्दी आहे. तरी पण इथे दरवाजात उभं राहून मस्त सीन वगैरे बघायला मिळतो, त्याच्यामुळे थोडी एंटरटेनमेंट होते. आणि आता ट्रेन पोचलेली आहे, इथे थिविम स्टेशनला लागते ट्रेन प्लॅटफॉर्मला. आणि आम्ही आता फायनली थिविम स्टेशनला उतरलो आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धी ट्रेन इथे रिकामी झालेली आहे आणि बरोबर 4 वाजता आम्ही इथे पोचलो आहे थिविम स्टेशनला. आमचा खरं तर 2.5 तासाचा प्रवास होता, पण तो जवळजवळ 3-3.5 तासाचा झालेला आहे. आणि तरी पण आम्हाला असं वाटतं आहे की पूर्ण दिवस गेले आमचा ट्रेनमध्ये, कारण की खूप गर्दी होती आणि खूपच एक्सपिरियन्स खराब होता आमचा ह्या ट्रेनचा. तर मी तुम्हाला पण सांगेन की नेक्स्ट टाईम तुम्ही जर ह्या ट्रेनने कधी ट्रॅव्हल करायचा विचार केलात तर
रिझर्वेशन करा. जनरल डब्याने शक्यतो जाऊ नका. जर काही अगदीच इमर्जन्सी असेल तरच जाण्याचा विचार करा. अदरवाईज जनरल डब्याने तुम्ही प्रवास करू नका ह्या ट्रेनने. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.